आलाज जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचे आणि घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार हे प्रशांत शापोरे साहेब जे उभे राहिलेले आहेत, तसंच आलास पंचायत समिती मतदारसंघातून गुरु खोचरे राहिलेले आहेत आणि गणेशवाडी पंचायत समितीनं आम्ही उमेदवार दिलेला नाही। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा हा उमेदवार सुरुवातीला सगळ्यांनाच नौका वाटला, पण मतदारसंघाचा दौरा करत असताना प्रत्येक घराघरात हा प्रशांत नावानिशी त्याला लोक बोलवले आहेत आणि त्यामुळं तिथंच आपला विजय निश्चित झाला आहे हे आम्ही समजतो। या ठिकाणी प्रशांतला निवडून का द्यायचं, तर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। या ठिकाणी आदरणीय माधवराव गाडगे, चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी सांगितलं आहे की आलास मतदारसंघातून उमेदवार तुम्ही निवडून घ्यायचा। 2028ला कन्यागत महापर्वकाळ आहे आणि कन्यागत महापर्वकाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये म्हणजे हजारो कोटीचा निधी हा या ठिकाणी मिळणार आहे। जिथं नाशिकला 30,000 कोटी रुपये निधी दिला आहे राज्य शासन, तर आपल्या या ठिकाणी नरसिंहवाडीसारख्या ठिकाणी 5,000 कोटीचा आमचा प्रोजेक्ट आहे। या ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील सर्व जोडणारे रस्ते या ठिकाणी या कन्यागत महाप्रकल्पाच्या माध्यमातून नदीशी जोडणारे सर्व रस्ते, अंतर्गत सगळे रस्ते आणि याबरोबरच जो सातखेड्यामध्ये जसे शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीस महापूर येतो, महापुरानंतर 42 गावं पूरबाधित होतात। अशा वेळेला या सातखेड्याचं जे बेट आलास मतदारसंघ बेट होत आहे, या ठिकाणी जरी वाडीचा पूल बांधला असला तर तिकडेही जाण्याचा मार्ग, वाडीच्या पुलास तिकडेही पाणी येत आहे। त्यावेळेला मात्र कातरकट्टीसारखा एक असा मार्ग आहे की वारंवार तो करून सुद्धा नादरूस होतोय, कारण काळ्या जमिनीमधनं तो रस्ता गेलेला आहे। तिथे या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा अशा पद्धतीने एक रस्ता उंचवट्याचा जो निर्माण केला, तर हे जवळ 7 खेड्यामधले जे लोक बेटवस्ती होत्या त्या लोकांना बाहेर पडण्याचा एक सुखकारक मार्ग होतो। याचबरोबर 42 पूरगाव बाधित आहेत। या लोकांच्या ज्या समस्या आहेत जिल्हा परिषदमध्ये मांडून उंचवटाच्या पद्धतीचे रस्ते करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने पुरावर सुद्धा हे बोलतील आणि कन्यागतच्या निधीचं नियोजन करताना गाव तिथं घाट ही जी संकल्पना आहे, ते गावाला नदीशी जोडणारे सर्व रस्ते असतील, हे सगळी संकल्पना जी आहे किंवा वाहनतळाचा प्रश्न असेल किंवा या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग हे जे रस्ते आहेत हे सुद्धा या ठिकाणी कन्यागतमध्ये धरण्यासाठी या ठिकाणी प्रशांत शापोरेसारखा एक तगडा उमेदवार, अभ्यासू उमेदवार आहे। सुरुवातीला वाटलं की प्रशासनातला ह्याला काय अभ्यास असेल, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो मंत्रालयाशी ह्या माणसाचं तो जो व्यवसायाच्या माध्यमातून कनेक्टिव्ह संपर्क आहे, जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन याचा अभ्यास आहे आणि हा माणूस निश्चित सामान्य माणसाचे प्रश्न, तळागाळातले प्रश्न जाणलेला आहे। यापूर्वी तो निवडणुकीला राहण्यापूर्वी 6 महिने या मतदारसंघामध्ये त्यांनी फिरून गावागावातल्या समस्याचं संकलन केलेलं आहे। जिथं कमी आहे तिथं प्रशांतची हमी आहे अशा पद्धतीनं चित्र दिसायला लागले आणि म्हणून सभागृहामध्ये एखाद्या व्यक्ती अनपेक्षित शिकलेला नसला तरीसुद्धा सभागृह त्याला शिकवत आहे, प्रशासन त्याला शिकवत आहे, अशा पद्धतीचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे। आणि मी माझी पंचायत सदस्य आहे, मी माझ्या हयातीमध्ये 45 वर्ष रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय। हे करत असताना माझा सुद्धा अनुभव आहे, हा प्रशांतच्या पाठीशी मी उभा करणार आहे आणि एकूणच एक अद्भुत अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं कमळ या 7 खेड्यामध्ये आलाज जिल्हा परिषद मतदारसंघात, त्यावरून नरसिंहवाडी आणि शिरटी हे 2 गावं इथं कमळ फुलणार आहे आणि फुललेलं कमळ पाहून या ठिकाणी कन्यागत महाप्रकल्पाचा निधी मोठ्या प्रमाणात वर्षाव निधीचा विकासाची गंगा या ठिकाणी येणार आहे। यासाठीच म्हणून प्रशांतला निवडून द्यावं ही मी आम जनतेला आणि सुज्ञ मतदारांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षाचा